मी हर्षाली, महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया काही विशेष घडामोडी। कल्याण डोंबिवलीमधील 27 गावात कळसर योजनेला संघर्ष समितीचा विरोध। संघर्ष समितीच्या 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे। 27 गावात आयोजित सभेत गावकऱ्यांचा निर्धार। यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी सत्यवान म्हात्रे यांनी सभेमध्ये सांगितले की हे कळसरचे भूत 27 गावांमध्ये आलेले आहे, त्यामुळे संपूर्ण गावचे गाव उद्ध्वस्त होणार आहे। म्हणून आम्ही 17 तारखेला मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिले होते। त्या अनुषंगाने आज त्याला विरोध करण्यासाठी या सभेचे आयोजन केले आहे। जोपर्यंत 27 गावांची एक स्वतंत्र नगरपालिका होत नाही तोपर्यंत संघर्ष समितीचा संघर्ष हा सुरूच असणार आहे। कळसर योजना ही झोपडपट्टी भागातील असते, परंतु इथे ही योजना सरसकट सर्व गावांमध्ये लादण्यात आली आहे। पूर्वी जेव्हा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही जेव्हा मीटिंग केली होती तेव्हा ज्या गावाला या योजनेमध्ये यायचं असेल त्याला 40 गुंठे 1 एकरचा एरिया ठरला होता। त्यावर आम्ही 10 गुंठ्यांवर येण्याची मागणी केली, जेणेकरून ज्या 30 ते 35 वर्षाच्या जुन्या इमारती आहेत अशा इमारतींना या योजनेचा लाभ होईल। आता जो नवीन GR आला आहे त्यामध्ये संपूर्ण गावाला समाविष्ट करण्यात आले आहे। या योजनेत ज्यांना यायचं नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारे जबरदस्ती करण्यात आली आहे। ज्या लोकांनी स्वतःची घरे बांधली आहेत त्यांना जर 300 फुटाची घरे देणार असाल तर ते कसं जमणार? त्यामुळे सर्व समाजाचा या कळसर योजनेला विरोध आहे। या संदर्भात जर कायदेशीर लढाई लढावी लागणार असेल तर तीही आम्ही लढू। त्यामध्ये आम्हाला यश आले नाही तर रस्त्यावर उतरूनही लढाई लढू, असे संघर्ष समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला इशारा दिला। सभेचं नियोजन यासाठी की हे जे क्लस्टरचं भूत जे आलेलं आहे हे पूर्ण गावच्या गाव उद्ध्वस्त होणार आहेत या क्लस्टरमध्ये, आणि म्हणून आम्ही त्याविरुद्ध आयुक्तांना निवेदन दिलं, मोर्चाही काढला 17 तारखेला, आणि त्या अनुषंगाने आज संपूर्ण गावामध्ये जनजागृती होण्यासाठी ही सभा लावलेली होती। आणि सभेतून निष्पन्न असं भरपूर काय होणारच, परंतु या सर्वांचा मतिहार्थ एकच काढायचा आहे की जोपर्यंत 27 गावांची संघर्ष स्वतंत्र नगरपालिका महानगरपालिका होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहणार आहे। आमची स्वतंत्र महानगरपालिका झाली की क्लस्टरचं भूत आपोआप उडून जाईल, म्हणून आम्ही आमची लढाई शेवटच्या टोकापर्यंत निघून लढणार आणि आमचा विजय 100% होणार। क्लस्टर हा जो स्लम एरिया त्यासाठी असतो, परंतु सरसकट सर्व गावांवरती त्यांनी क्लस्टर लादलेला आहे। आणि पूर्वी जेव्हा माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत आमची जेव्हा मिटिंग झाली अधिकाऱ्यांसोबत तेव्हा असं ठरवलं की ज्यांना या क्लस्टरमध्ये यायचं असेल त्यावेळेला 40 गुंठ्याचा म्हणजे 1 एकरचा कॅटेगरी ठरलेला होता, परंतु आम्ही मागणी केली की तुम्ही 10 गुंठ्यावरती आणा, जेणेकरून ज्या जुन्या बिल्डिंगी झालेल्या आहेत 30-35 वर्षा जुनी त्यांना या क्लस्टरचा लाभ होईल। परंतु आता जो नवीन GR आला त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की संपूर्ण गावांवरती हा क्लस्टर लादून जबरदस्ती लँड ॲक्विजिशन करण्यात येईल, आणि ज्याला याच्यामध्ये यायचं नसेल तर त्याची जागा आम्ही जबरदस्ती कायद्यानुसार कारवाई करू, असं सुद्धा त्या GR मध्ये लिहिलेलं आहे। तर ज्यांची स्वतःची घरं गरजेपोटी बांधलेली आहेत त्यांना जर तुम्ही 300 फुटाचं घर देणार तर तो माणूस राहणार कसा? म्हणून आमचा सर्व समाजाचा या क्लस्टरला विरोध आहे। लोकप्रतिनिधीमधून म्हणून कसा पाठपुरावा तो नक्कीच आम्ही महापालिकेत ही मांडूच, परंतु जर कायदेशीर लढाई जर लढायचं कायदेशीर लढाई लढू, किंवा जर वेळ प्रसंग पडले रस्त्यावरती उतरून हे आंदोलन तीव्र करायचं असेल तर नक्कीच आम्ही रस्त्यावरती सुद्धा उतरू। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।